मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाकांक्षी असा एक प्रकल्प राबवलेला आहे. तो म्हणजे 100 दिवसांमध्ये सर्व डिपार्टमेंट जेवढे आहे राज्यातले त्यांना एक ध्येय निश्चित करायचं आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे. आणि याच दृष्टीमध्ये जर पाहिलं तर आपण चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहे यांना सर्वोत्तम रँकिंग मिळालेली आहे. आणि आज महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याची घोषणा केली आहे. आपल्यासोबत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौड आहेत. विनयजी, काय सांगाल, कशा प्रकारे एक म्हणजे जे नाव घोषित झालंय त्याच्याबद्दल काय सांगाल, कसं वाटतंय आता? हे आपला पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणाऱ्या सर्वांच्या टीम एफर्ट आहे. हे घोषणामुळे आपल्याला पण आपल्या कामाच्या आणि एफर्टच्या रिकग्निशन मिळाल्या म्हणून हे सर्व एक सॅटिस्फॅक्शन वाटतं. कुठल्या गोष्टी होत्या ज्या 100 दिवसाच्या तुम्ही डिसाईड केल्या होत्या आणि त्याच्यावर फोकस करून ते काम केलं, त्याचे काय रिझल्ट आता दिसतंय आपल्याला? याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीवरती शासनाने भर दिला होता. ते आहे की संकेतस्थळाच्या पूर्ण अपडेट करणे, त्याच्यानंतर लोकांच्या तक्रार निवारण, त्याच्या व्यतिरिक्त कार्यालयामध्ये सोयीसुविधा, येणाऱ्या अभ्यागतांच्या चांगला सुविधा, आपला प्रशिक्षण, त्याच्यामध्ये एआयचा वापर, ई ऑफिसचा वापर, त्याच्यानंतर ईज ऑफ डुईंग बिझनेस, इंडस्ट्रियल प्रमोशन कसा करावे, आणि त्याच्यानंतर एक नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सुकर जीवनमय म्हणजे आपला जो सर्व्हिसेस दिले जातात लोकांना, त्यांना ईज ऑफ लिव्हिंग कसा करता येतील, त्याच्यामध्ये काय नाविन्य उपक्रम करणार आहे, तो हे सर्व अंतर्भूत होता. धन्यवाद. तर हे होते चंद्रपूरचे जिल्हाधिकारी. त्यांचं म्हणणं होतं की लोकांना ज्या सुविधा दिल्या जातात, ज्या सोयी दिल्या जातात त्या वेळेत दिल्या पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि याचमुळे त्यांना हे जे सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकाऱ्याचं नामांकन जे आहे ते राज्यात देण्यात आलेलं आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.